तर 16 एप्रिलला 2025 ला आम्ही पहिला GR काढला आणि त्या GR मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे, दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली, तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली. त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण 17 जूनला हा GR बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. आणि त्याही GR मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची भाषा कुठली, मराठी, आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे GR काढला. आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासून नाही आहे, त्याचं लेखन वाचन हे तिसरीपासून आहे. आणि 2 वर्ष पहिले नुसती बोली आहे, म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा. त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठलीही भारतीय भाषा. आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे का महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, वन लँग्वेज कॅन युनाइट पीपल, टू लँग्वेजेस आर शुअर टू डिवाइड, दिस इज एन इनएक्सप्लोरेबल लॉ, culture is conserved by the language. Since Indian wish to unite and develop a common culture, it is the bounden duty of all Indians to own up Hindi as their language. An Indian who does not accept this proposal as a part and parcel of linguistic state has no right to be Indian. He may be 100% महाराष्ट्रीयन, तमिलियन और गुजराती. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे. तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे, बरं या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळची संपूर्ण शिवसेना होती, उद्धवजी त्याचे प्रमुख होते, शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती. या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली, आम्हीच नव्हतो. पण ठीक आहे, आमचा काही त्याला विरोध नाही आहे, पण सगळ्यांनी, कारण माशेलकर साहेबांसारखे, सुखदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकारला होता त्यात चूक काय? पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं, सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं, सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा, सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा, पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा. ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते. त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता
कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघाला, हा प्रश्न विचारला पाहिजे. पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा GR काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही सक्तीची करणार आहे. आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहे. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांची चर्चा करतील, आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील. कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही. पण इतर मीडियमचे जे लोक आहेत, इंग्रजी मीडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे, अनिवार्य आहे. गुजराती मीडियम वाल्याला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी ही अनिवार्यच आहे. त्यामुळे त्यांना 3 भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाहीत. आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या